नमस्कार मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक रेरा अप्रूव्ड बंगलो प्लॉटिंग प्रोजेक्ट, जो की असणार आहे हिंजेवाडीपासून अगदी 20 मिनिटाच्या अंतरावर आणि मुंबई पुणे हायवे पासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर असा हा प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, वाट कोणाची पाहताय? चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, नोटिफिकेशन ऑन करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला इंस्टाग्रामवर पण असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा। तर मित्रांनो, मी आज घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी रेरा अप्रूव्ड बंगलो प्लॉटिंग प्रोजेक्ट, जो की असणार आहे हिंजेवाडीपासून अगदी 20 मिनिटाच्या अंतरावर आणि वाकडपासून अगदी 20 मिनिटाच्या अंतरावर असा हा प्रोजेक्ट असणार आहे। मस्त प्रोजेक्ट आहे मित्रांनो। 10 एकर मध्ये हा प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे। रेरा झालेला आहे, कलेक्टर झालेला आहे, PMRDA सँक्शन आहे। मित्रांनो, प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला काय मिळतं तर तुम्हाला प्रोजेक्ट मध्ये हा 9 मीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड मिळतोय, त्याच्यासोबत तुम्हाला फुटपाथ मिळत आहे। बाजूला तुम्ही बघू शकता असे झाडं देखील मिळतात आणि तुम्हाला स्ट्रीट लाईट देखील मिळते। प्लस तुम्हाला खाली जर तुम्ही बघाल अंडरग्राउंड वॉटर कनेक्शन, ड्रेनेज कनेक्शन, खाली जर तुम्ही बघाल तर सीवेज लाईन मिळते जी की अंडरग्राउंड आहे आणि वॉटर कनेक्शन मिळतं तुम्हाला, प्लस लाईट कनेक्शन मिळतं प्रत्येक प्लॉट सोबत। आणि अशा पद्धतीने तुम्हाला झाडं वगैरे देखील तुम्हाला इथे दिले गेलेली आहेत। अतिशय सुंदर असा हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो। तर मित्रांनो, प्रोजेक्टमध्ये प्लॉट सोबत तुम्हाला काय काय मिळतं तर प्रोजेक्टमध्ये तुम्हाला हा जो दिसतोय हा 9 मीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड मिळतोय, त्याच्यावर तुम्हाला पुन्हा पेवर ब्लॉकचं हा फुटपाथ मिळतोय, त्याच्यानंतर तुम्हाला अंडरग्राउंड सिवेज कनेक्शन मिळतंय ज्याला आपण ड्रेनेज कनेक्शन म्हणतो। इथे तुम्हाला मिळतोय LED स्ट्रीट लाईट देखील, प्रत्येक प्लॉटच्या बाहेर तुम्हाला मिळतात अशी झाडं देखील आणि प्रत्येक प्लॉट सोबत तुम्हाला मिळतं हे पाण्याचं कनेक्शन जे की चालू आहे। पाणी मुबलक आहे कारण की इथं जवळच नदी असल्या कारणामुळे इथे पाण्याची काही अडचण नाहीये। आता आपण बघतोय हा आहे 1600 स्क्वेअर फीटचा प्लॉट आणि हा जो प्लॉट आहे मित्रांनो हा 54 बाय 31 असा ह्याचा डायमेन्शन आहे। 1600 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे, अतिशय चांगला आहे। FSI जो असणार आहे ह्या प्लॉटला तो FSI 1.3 असा FSI असणार आहे। तुमचं जे काही तुम्ही बांधकाम कराल ते PMRDAच्या नियमानुसार तुमचं बांधकाम होणार आहे, त्यामुळे प्लॉट अतिशय सुंदर आहे, PMRDA सँक्शन आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे कलेक्टर देखील मिळतंय आणि प्रत्येक प्लॉट हा पूर्व पश्चिम आहे, तुम्ही बघू शकता। आणि अशा पद्धतीने तुम्हाला इथे सर्व गोष्टी मिळतात। प्लस तुम्हाला इथे ॲम्युनिटीज मिळते, ॲम्युनिटीज मध्ये तुम्हाला स्विमिंग पूल मिळतंय, मल्टीपर्पज हॉल मिळतोय, त्यानंतर तुम्हाला जिम मिळते, ओपन जिम मिळते। ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहेत। अतिशय सुंदर प्लॉट आहे। जर तुम्ही बघताय पुण्याच्या जवळ एक चांगला प्रोजेक्ट, जर तुम्ही बघताय एक चांगल्या पद्धतीचा प्रोजेक्ट, तर हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी आहे मित्रांनो। तर सोडू नका, लगेचच दिलेल्या नंबरवर लगेचच संपर्क साधा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। अशा पद्धतीने तुम्हाला इथं नारळाची झाडं वगैरे पण मिळतात, ते बघू शकता। खूप चांगला हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो। डॉक्युमेंटेशन मध्ये जर सांगायचं झालं मित्रांनो तर तुमचं स्वतंत्र 7/12 स्वतंत्र सेल डीड होणार आहे। हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला मुबलक इथे प्रत्येक प्लॉटला पाणी देखील मिळणार आहे। मुबलक पाणी आहे मित्रांनो, जवळच नदी आहे, त्यामुळे पाण्याची देखील तुम्हाला काही अडचण भासणार नाहीये। तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा। जर तुम्हाला सांगायचं मित्रांनो तर तुम्हाला साधारण इथून हिंजेवाडीला जर जायचं असेल तर हिंजेवाडी तुमची साधारण इथून 20 मिनिटाच्या अंतरावर येते। त्याच्यानंतर वाकड तुमचं साधारण 20 मिनिटाच्या अंतरावर येतं। त्याच्यानंतर तळेगावला जर जायचं असेल तर साधारण 10 मिनिटाच्या अंतरावर येतं। आणि तो जो गेट दिसतो तुम्हाला आपल्या प्रोजेक्टच्या गेटपासून अगदी 50 मीटरवर नवीन आपला रिंग रोड चाललेला आहे, जो की सरळ हिंजेवाडीला कनेक्ट होतोय आणि तिथून डायरेक्ट कनेक्ट होतोय तो एक्सप्रेस हायवेला। आणि अशा पद्धतीने तुम्ही झाडं वगैरे पण बघू शकता, इथे किती झाडं आहेत। म्हणजे तुम्हाला असं वाटेल की तुम्ही पुण्यात, तुम्हाला अंदाजच येणार नाही की तुम्ही पुण्यात पण राहता आणि इतकी झाडं वगैरे तुम्हाला बघायला मिळणार आहेत। आणि फक्त झाडच नाही तर तुम्हाला इथे नारळाची झाडं बघायला मिळतात, लिंबाची झाडं बघायला मिळतात, त्यानंतर तुम्हाला आंब्याची झाडं बघायला मिळतात। अतिशय सुंदर प्रकारे हा प्रोजेक्ट तयार केला गेलेला आहे। आता चर्चा करूया आपण प्राइस बद्दल आणि प्लॉट बद्दल। प्लॉट जो आहे तो किमान 1600 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे
आणि ह्याची जी प्राइस आहे मित्रांनो ती 3300 रुपये पर स्क्वेअर फीट, म्हणजे एका फुटाला 3300 रुपये आहे. प्लस तुम्हाला गव्हर्नमेंट टॅक्सेस वगैरे ह्या सर्व गोष्टी वेगळ्या लागणार आहेत, ह्याची नोंद घ्यावी फक्त. अतिशय सुंदर प्रोजेक्ट आहे. जर तुम्ही बघत असाल पुण्यापासून अगदी जवळ प्रोजेक्ट, तर हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी आहे. 80% बँकेचं लोन होत आहे. तुम्ही म्हणाल त्या बँकेचं 80% लोन होत आहे. डॉक्युमेंटेशन एकदम क्लिअर आहे. डॉक्युमेंटेशन मध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला हा जो प्रोजेक्ट आहे कलेक्टर आणि PMRD अप्रूव्ड बंगलो प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे, रेरा रजिस्टर्ड आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो इंडिव्हिज्युअल तुमचा 7/12 होतोय, प्लस तुमची सेल डीड तुमच्या नावावर होतीये. डॉक्युमेंटेशन अगदी क्लिअर आहे, हॅसल फ्री डॉक्युमेंटेशन आहे. तुम्हाला बाकीच्या सर्व गोष्टी मिळतात आहे. तर मित्रांनो वाट कोणाची पाहताय लगेच या प्लॉट बुक करा आणि तुमचा स्वप्नाचा बंगला इथे बांधू शकता. अतिशय सुंदर प्लॉटिंग आहे. आत्तापर्यंत मित्रांनो जर तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर खाली आमचा इंस्टाग्रामचा ID येतो, त्याच्यावर फॉलो करा. तर मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, प्लॉटिंग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आशा करतो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रॉपर्टीसह, एका नवीन प्रोजेक्टसह.